श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर स्टार्टअप या विषयावर कार्यशाळा संपन्न। हार्डवेअर दुकान फोडणाऱ्या चोरट्या सोनगीर पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुद्देमालासह केले जेरबंद। मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची धुळ्यात बैठक संपन्न। महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिल्यामुळे आमदार शहांचा करण्यात आला सत्कार। आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील एसएसपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शनिवारी ॲग्रिकल्चर स्टार्टअप या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळ ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था SIILC द फार्म आणि SSUPS अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने SSUPS महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर स्टार्टअप या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। पदवी पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पदवीनंतर काहीतरी व्यवसाय करायचा असतो व त्यांच्याकडे व्यवसायासंदर्भात काही नवनवीन संकल्पना असतात। त्या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणाव्यात, त्यासाठी फंडिंग कसे मिळेल याबाबत कार्यशाळेत द फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पोपळगट आणि मुख्य कार्यपालन अधिकारी सर्वेश गंगाळे, SIILC चे सर्व व्यवस्थापक अमोल बिरारी यांनी मार्गदर्शन केले। तसेच या कार्यशाळेत ॲग्रिकल्चर स्टार्टअप युक्ती, यशस्वी केस स्टडीज, अनुदान व फंडिंगच्या संधी, नवीन उद्योगाचे प्रेझेंटेशन, कृषी आधारित उद्योगांच्या संधी व व्यवस्थापन या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर SD सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर सागर मोरे, प्राध्यापक संगीता राजपूत, अमोल बिरारी, रितेश पोपळगट, सर्वेश गंगाळे, आनंद कुलकर्णी, सचिन बदाने आदी उपस्थित होते। नमस्कार, मी अमोल बिरारी, सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आणि द फार्म यांच्या एकत्रित माध्यमातून आणि SSVPS कॉलेज यांच्या विद्यमाने आपण या ठिकाणी ॲग्रिकल्चर स्टार्टअप या विषयावर कार्यशाळा आयोजिली होती। या कार्यशाळा आयोजनाचा मागचा उद्देश म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की आज ॲग्रिकल्चरमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत, बिझनेस करायला असतील, स्टार्टअप करायला असतील, परंतु बऱ्याच लोकांना माहितीच नाही की हे स्टार्टअप कसं करायचं आणि स्टार्टअप करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते। हे स्टार्टअप संदर्भात आपल्याला जर एखादी आयडिया आपल्याकडे असेल, आपण बऱ्याचदा दिवसामधून अनेक आयडिया आपल्या डोक्यामध्ये येतात, परंतु त्या आयडियांचं आपल्याला बिझनेसमध्ये कन्व्हर्जन करून त्या आयडिया आपल्याला प्रॉपर आपण जर इम्प्लिमेंट करायचं ठरवलं तर त्यासाठी फंडिंग सुद्धा अवेलेबल आहे, परंतु अनेक लोकांना त्याची माहितीच नाही। तर फंडिंग अपॉर्च्युनिटी असतील, त्या फंडिंग अपॉर्च्युनिटीनुसार त्याच्यामध्ये प्रपोजल बनवणं असेल, त्याचं प्रेझेंटेशन करणं असेल, आणि शासनाच्या काही योजना आहेत ज्याच्यातून आपल्याला या फंडिंगसाठीच्या ज्या काही अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत त्या सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून दिल्यात। मी आणि माझे टीम मेंबर्स द फार्मचे रितेश पोपळघाट आणि सर्वेश गंगाळे यांनी या कार्यक्रमामध्ये स्टार्टअप विषयीची जी सगळी संकल्पना आणि त्याच्यासाठीचं फंडिंग या माहितीच्या बरोबरच आपण ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये इतरांना सुद्धा कशा प्रकारे स्कोप आहे आणि ते त्यामध्ये येऊन आपला बिझनेस कशा प्रकारे करू शकतात याविषयीची माहिती या कार्यशाळेमधून देण्यात आली। अनेक कॉलेजेसचे प्रोफेसर सुद्धा या ठिकाणी इन्व्हॉल्व होते, अनेक पालक सुद्धा यामध्ये होते, विद्यार्थी सुद्धा या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते। अनेकांनी या कार्यशाळेला अशा प्रकारची कार्यशाळा पहिल्यांदाच आम्हाला ऐकायला मिळाली आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी या कार्यशाळेला दिला। तर या सकाळ माध्यम समूहाच्या वतीने, द फार्मच्या वतीने आणि SSVPSच्या वतीने आयोजित या कार्यशाळेला जो काही रिस्पॉन्स मिळाला त्या माध्यमातून पुढे ही उपक्रम आपल्या या महाविद्यालयाच्या मार्फत पुढे नेण्याचं आश्वासन आपल्या या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी दिलेलं आहे आणि निश्चितपणे हा उपक्रम पुढे चालूच राहणार आहे। पुन्हा एकदा मी कॉलेजचे सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यशाळा घेण्यासाठी सहकार्य केले। धन्यवाद। धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हार्डवेअर दुकान फोडून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्या सोनगीर पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुद्देमालासह जेरबंद केले आहे। धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हार्डवेअर दुकान फोडून 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यास सोनगीर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत मुद्देमालासह जेरबंद केले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 2 जुलै रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास सोनगीर पोलीस ठाणे हद्दीतील सुपर हार्डवेअरच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्याने दुकानातील विविध कंपनीचे नळ, प्लंबिंग साहित्य लंपास केले। दुकान मालक समीर खा मोबिन का पठाण राहणार सोनगीर यांना सदरची बाब दिनांक 3 जुलै रोजी सकाळी निदर्शनास येताच त्यांनी सोनगीर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली। त्यानुसार सोनगीर पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली।
घटनेची नोंद होता सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत CCTV फुटेजच्या आधारावर संशयित सूर्यकांत उर्फ सोनू चंद्रकांत कलाल वय 26 राहणार रामसिंग नगर शिरपूर यास राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या घटनेतील 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. अधिक तपासात चोरट्यावर नरडाणा पोलीस ठाण्यात भादवी कलम 380 461 प्रमाणे गुन्ह्याची नोंद असल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण संजय सावळे यांचे मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, रवींद्र महाले, रवींद्र राठोड, संजय देवरे, ईश्वर सोनवणे, सूरज सावळे, विजय पाटील, कमलेश महाले, संजय जाधव आदींनी केली. दिनांक 2/7/2024 रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनगीर गावातील सुपर हार्डवेअरचं दुकान आहे. फिर्यादी आहेत दुकान मालक समीर खान मोबिन खान फराम. यांच्या दुकानातील जे प्लंबिंगचं सामान आहे ते अज्ञात चोरट्याने पत्रा उचकटून चोरी केली होती. त्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या CCTVच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा आरोपी शोध घेतला असता सदरचा आरोपी हा शिरपूर येथे राहत असल्याचे आम्हास निष्पन्न झाले. सदरचा गुन्हा हा 24 तासाच्या आत उघडकीस आणून संपूर्ण 1,35,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने नरडाणा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा केल्याचे त्याने कबूल केलेले आहे. सदर आरोपीचे नाव आहे सूर्यकांत चंद्रकांत कलाल, राहणार शिरपूर. अधिक तपास करीत आहोत. मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पांझरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शनिवारी संपन्न झाली. मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक धुळे शहरातील पांझरा नदी किनारील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शनिवारी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बैठकीत संघाची राष्ट्रीय राज्यस्तरीय कार्यकारिणी तसेच राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या नेमणुकीबाबत विचारविनिमय करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडचे अधिवेशन 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले. त्याच्या नियोजनाबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावेळी मान्यवरांनी अनेक प्रमुख मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रीय सचिव प्रदीप पाटील, डॉक्टर संजय पाटील, आनंद पवार, डॉक्टर सोपनराव क्षीरसागर, प्राध्यापक कपिल पिचेवार यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नीलमताई पाटील, डॉक्टर सोपानराव क्षीरसागर, व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर, उपस्थित देशातून आलेले सर्व मान्यवर, मी प्रथम मराठा सेवा संघाच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आपल्या सर्वांची माफी मागू इच्छितो की मी बडोदा अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो नाही, प्रकृतीच्या कारणास्तव. परंतु मी आपल्या सुरतेच्या अधिवेशनाला किंवा जसं कामाजी पवार साहेब सांगतील की उज्जैनच्या अधिवेशनाला दोन्हीपैकी एक ठिकाणी निश्चित येईल असं सांगतो. मराठा सेवा संघाचं जे कार्य या देशामध्ये सुरू आहे त्या कार्यासाठी मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी माझ्या शब्द सांगतो. दिनांक 6 जुलै रोजी धुळे येथे मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 23 कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत देशाचे मराठा सेवा संघाचे 5 कार्याध्यक्ष उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये मागे 6 महिन्यामध्ये जानेवारीनंतर झालेल्या कामाचा आढावा आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये करावयाच्या कामाचा नियोजन या बैठकीत ठरणार आहे. त्याचबरोबर सुरत येथे होणाऱ्या 1 सप्टेंबरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी आणि उज्जैन येथे होणाऱ्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची 16-17 नोव्हेंबरला होणारी तयारी
याबाबत आढावा घेणार आहे आणि एक कुटुंब मेळावा आम्ही गोवा इथे ठेवणार आहोत। त्या कुटुंब मेळाव्याची तयारी या बैठकीमध्ये होणार आहे। या बैठकीचे आयोजन डॉक्टर संजय पाटील साहेब आणि धुळे जिल्ह्याची सगळी टीम यांनी आयोजन केले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि उद्या डॉक्टर संजय पाटील यांचा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे आणि त्यांचा सत्कार होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण थांबणार आहोत। धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करीत मनपाच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळवल्यामुळे त्यांचा शहरातील नागरिकांतर्फे त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला। महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळवून देण्यासाठी शहराचे आमदार फारुख शाह यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत यश मिळवल्याबद्दल आमदार शहांचा त्यांच्या कार्यालयात शहरातील विविध नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला। महानगरपालिकेने केलेली वाढीव घरपट्टी रद्द करावी यासाठी आमदार शहांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, परंतु त्यास यश आले नव्हते। त्यामुळे त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण केले। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते आमदार फारुख शाह यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन नगर विकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली। त्यामुळे शनिवारी आमदार शहा यांच्या कार्यालयात शहरातील विविध भागातील नागरिकांतर्फे आमदार शहा यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी योगेश इशी, हरिश्चंद्र लोंढे, दादासाहेब खंडारे, दर्शन पाटील, प्रवीण मोरे, हेमंत वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जब मैं आमदार कहकर चुनकर आया उस वक्त मैंने देखा ना पूरे शहर में मैं मोटरसाइकिल पर फिरकर मैंने जायजा लिया और देखा कि हमारे शहर में विकास कामों की बहुत ज़्यादा ज़रूरत है और मुझे आज के ही दिन से पूरी मेहनत और पूरी ईमानदारी के साथ काम पर लगना पड़ेगा, तब जाकर हमारे शहर की कुछ समस्याओं का हल होगा। मैंने शुरू से काम करना शुरू किया। आप लोगों ने देखा कि पहले जो 2 साल थे उसमें पहले तो सरकार जल्दी स्थापन नहीं हुई, उसके बाद सीए और एनआरसी के मामला आए, उसके बाद कोरोना जैसी बीमारी आई और उसमें लॉकडाउन लगा रहा, हमारे सभी कामकाज बंद थे। लेकिन उस वक्त भी मैंने घर में ना बैठते हुए हमारे शहर की जनता को किस बात की जरूरत है उस पर ख्याल दिया, सबको अनाज पहुंचाने का काम दिया। उसके बाद धीरे मेडिकल कॉलेज में जाकर वहां पर एक कोविड सेंटर शुरू करवाया, पीडीआरएल लैब शुरू करवाया। जूनियर सिविल हॉस्पिटल में जाकर वहां पर सबसे पहले मैंने सिविल सर्जन को एक कोविड सेंटर शुरू करने के लिए कहा और उसको ये कहा कि तुझे किस बात की जरूरत हो तो मुझे बता, मैं आरोग्य मंत्री से वो सब मंजूर करा के देता हूँ। हमने दवाओं का भरपूर स्टॉक किया। उसके बाद में उन्होंने कहा कि हमको ऑक्सीजन प्लांट की सख्त जरूरत है। मैंने उसी वक्त 1.5 करोड़ रुपए अपनी निधि से देकर सिविल हॉस्पिटल में ऑक्सीजन प्लांट लगाया। उसके बाद मैंने देखा मेरे एक दोस्त है, उन्होंने मुझे अपने घर पे बुलाया चाय पानी नाश्ते के लिए। उन्होंने इतना शानदार बंगला बनाया था ना, बहुत शानदार बंगला बनाया, लेकिन वो बारिश के दिन थे तो वहाँ मजबूरी से हमको हमारी मोटरसाइकिल बाहर खड़ा कर कीचड़ से जाना पड़ा। ऐसा हालात थे हमारे शहर के। इससे मैंने पूरे शहर में रास्ते कंक्रीट किए, गटरों का इंतजाम किया। जहाँ हमारे लोगों को पानी की जरूरत थी, पानी के लिए मैंने काम किया। ये जो बोलते हैं अक्कल पाड़ा योजना, ये योजना को पूरा करने में मेरा बहुत बड़ा हाथ है। आप लोगों ने देखा हर वक्त ये लोगों ने कमीशन लेकर जो खासदार और भारतीय जनता पार्टी के जो नगर सेवक थे ये खामोश बैठ गए थे, लेकिन हमने वो योजना को पूरी किया और पूरे शहर के लोगों को 2 दिन आड़े पानी मिलना चाहिए। उसके लिए आप लोगों ने देखा कि पीछे भी मैंने उपोषण किया। अभी 4 महीने आचार संहिता लगने की वजह से हम लोग खामोश थे, लेकिन आप लोगों को मैं ये यकीन दिलाता हूँ कि आने वाले दिनों में आप लोगों को हफ्ते में 2 बार तो भी हम पानी देकर रहेंगे। ऐसे हमने प्लानिंग की है। उसके बाद आपने देखा कि जो घरपट्टी जो बढ़ा दी गई थी, ये घरपट्टी को कम कराने के लिए साल भर से हम मेहनत कर रहे थे, कोशिश कर रहे थे, लेकिन ये जो कमिश्नर है इन्होंने ये कहा कि ये भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने इसका ठहराव किया है, तो वो ठहराव हमने वहाँ मंजूरी के लिए भेजा है। लेकिन मैंने वहाँ पर गोविंदराज साहब जो हमारे प्रधान सचिव है
उनको ये बोला कि ये सरकार को अधिकार है, अगर महासभा में वो ठराव आया है तो उसको विखंडित करने का अधिकार सरकार को है, और ये ठराव को आप विखंडित करके जो हमारे शहर के लोगों को जो घर पट्टी लगाई गई है उसको जूने दर के प्रमाणे अपने आकरणी करना चाहिए, ऐसा आदेश करो। तो उन्होंने यह आदेश किया था कि जो घर पट्टी की वाढ हुई है वो डबल से ज्यादा नहीं होना चाहिए, लेकिन उसको भी कमिश्नर ने नहीं माना। और आप लोगों ने देखा कि जिन लोगों की घर पट्टी पहले 900 रुपए आती थी उनको डायरेक्ट 38,000 रुपए आना शुरू की, जिन लोगों को 2,000 रुपए आती थी उनको 40,000 रुपए आना शुरू की। ऐसे काम महानगर पालिका ने किए, इसलिए मैंने वहां पर पहले तारांकित प्रश्न लगाया, लेकिन मेरा तारांकित प्रश्न भी उन्होंने रद्द किया, उसको मंजूर नहीं किया। आखिरकार मुझे विधान भवन के पायरी पर बैठना पड़ा, और मैंने जब तक यहाँ पर मुख्यमंत्री आते नहीं या तो प्रधान सचिव आते नहीं और ये आदेश नहीं देते तब तक मैं उठूंगा नहीं, ऐसा मैंने विधानसभा अध्यक्ष को मैसेज दिया, और मैं 2.5 घंटे भूखा प्यासा वहाँ बैठा रहा। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संतोषी माता चौकातील जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन येथे शुक्रवारी दुपारी संपन्न झाली। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संतोषी माता चौकातील जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन येथे शुक्रवारी दुपारी राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणे, जिल्हा परिषदमधील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक लेखाधिकारी, वाहन चालक, परिचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील दुरुस्ती करणे, नवीन आकृतीबंधानुसार कमी झालेली पदे पुनर्जीवित करणे, वाहन चालक व परिचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या 1 तारखेला होणे, सन 2016 ते 2018 या कालावधीतील शासन हिस्सा DCPS रक्कम घेणे, सेवाविषयक बाबी तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करणे, धुळे जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागातील नवीन मंजूर झालेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या ठिकाणी नवीन पदे मंजूर करून भरती करणे, संघटनेच्या प्रमुख पदांवरील पदाधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे रिक्त झालेली पदांवर नवीन पदाधिकारी यांची नेमणूक करणे, नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संघटनेच्या सभासद नोंदणी करणे आदी विषयांवर सखोल चर्चा झाली। यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा धुळेचे अध्यक्ष दिनेश महाले, दीपक महाले, हेमंत बदाने, महेंद्र सामुद्रे, पद्माकर बागुल, RK वाघ, KP उजरे, योगेश भामरे, विकास सैतवाल, नितीन निकम आदी उपस्थित होते। विनंती करतो की आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 1 कोटी असो, 5 कोटी असो, 10 कोटी असो, त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे त्यांनी आपल्याला माझ्याकडे नावं दिली। मी त्याचं अभिनंदन करेल आणि या वास्तूसाठी आपल्याला सोयीसाठी उपस्थितीसाठी कोणत्या उपलब्ध होती एवढंच बोलून मी या सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, आभार मानतो। यापुढे युनियनसाठी एका हाकेवर कसे आज सगळे कर्मचारी गोळा होऊन या मीटिंगसाठी हजर राहिला, तसेच भविष्यात सर्वांनी एकत्रित राहून आपण कोणाची टीका टिप्पणी करत नाही। आहेत बाकीच्या संघटना आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवाले त्यांनी आज वेगळा मेसेज टाकलेला होता, पण मी त्याच्यावर काही वाचायला केली नाही। आपण आपलं काम करत राहायचं, कोणी काय मेसेज टाकायचा, कोणाला काय म्हणायचं त्यांनी म्हणायचं। त्यांना भीती वाटत असेल की यांची कर्मचाऱ्यांची मीटिंग आज या संघटनेची होत आहे आणि म्हणून त्याचा काहीतरी विध्वंस आणायचा असा प्रकार त्यांनी केलेला होता। काही उत्तर कोणाला दिलेलं नाही। आपण आपलं काम आपण करत राहायचं, आपली संघटना चालवत राहायची, आपण कोणाचं उलटून काढायचं नाही। बंधूंनो, यापुढे असं आपण सांगूया, हम सब एक हैं, हम सब हमारी युनियन, हमारी युनियन, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर स्टार्टअप या विषयावर कार्यशाळा संपन्न। हार्डवेअर दुकान फोडणाऱ्या चोरट्या सोनगीर पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुद्देमालासह केले जेरबंद। मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची धुळ्यात बैठक संपन्न। महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिल्यामुळे आमदार शहांचा करण्यात आला सत्कार। आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।